अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांची बदली। अजितदादांच्या निधनादिवशीच अल्पसंख्याक प्रमाणपत्राच्या वाटपाप्रकरणी पहिली कारवाई। प्रकरणाची आणखी सखोल चौकशी करून कारवाई होणार। मुस्लिम समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या जात प्रमाणपत्र प्रक्रियेला ब्रेक। शासनाकडून सुधारित शासन निर्णय जारी। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांची आज सकाळी 10:30 वाजता पत्रकार परिषद। अपघाताबाबत सर्व डिटेल्स मांडणार, तर राजकारणापासून ब्लॅक बॉक्स सुरक्षित नाही, रोहित पवारांचा आरोप। मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या स्वागतासाठी बॅनरवरती सुनेत्रा पवार यांचा छोट्या आकारातील फोटो। शिंदेंसाठी सुनेत्रा पवार लाडकी नव्हे तर धाकटी बहीण, चर्चांना उधाण। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी। पटेल, तटकरे, मुश्रीफ आणि पार्थ पवार होते उपस्थित। अजित पवार अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राला प्रतिसाद मिळाला नाही। अमोल मिटकरींनी व्यक्त केली खंत। समाधानकारक उत्तर मिळत नसल्यानं कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक होणार नाही याची काळजी घेण्याचंही आवाहन। मुंबई पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाबाबत आज अर्ज दाखल करता येणार। पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कुणाच्या हाती जाणार, आज फैसला। प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर, हरीश बांदिवडेकरांची नावं चर्चेत। पुणे महापालिकेच्या 24 नवनिर्वाचित नगरसेवकांविरोधात कोर्टाचं समन्स। विविध प्रकरणात 24 नगरसेवकांविरोधात पराभूत उमेदवारांकडून याचिका। 3 नगरसेवकांविरुद्ध अनधिकृत बांधकामाची तक्रार। भाजपच माझाही गोविंद पानसरे करेल। हर्षवर्धन सपकाळांचं खळबळजनक विधान। तर आमची हिंसक प्रवृत्ती नाही, मात्र अंगावर आला तर शिंगावर घेऊ, सपकाळांचं भाजपला आव्हान। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांना शुभेच्छा पत्र। मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचं नमूद करत भारतात येण्याचंही निमंत्रण। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।